नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। श्री संत सद्गुरू बाळूमामा महाराज यांच्या पालखीची गिरगाव नगरीमध्ये भव्य अशी हजारो भाविकांच्या संख्येने मिरवणूक। संत सद्गुरू बाळूमामा यांची पालखी सोहळा पारडीकडे प्रस्थान। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथे श्री संत सद्गुरू बाळूमामा महाराज यांच्या पालखी सोहळ्याची मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने हजारो भाविकांनी यामध्ये सहभागी होऊन मोठ्या हर्ष उल्हासात आनंदाने भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकत आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनींचा देखील समावेश होता। वसमत तालुक्यातील गिरगाव येथील खंडोबा देवस्थानात गेल्या 6 ते 7 दिवसापासून मुक्कामी असलेली सद्गुरू संत बाळूमामा यांची पालखी 22 जुलै रोजी सोमवारी या दिवशी पारडी बुद्रुक येथे प्रयाण झाली। सोमवारी सकाळच्या सत्रात खंडोबा मंदिर देवस्थानातून श्री संत बाळूमामा महाराज यांच्या पालखी सोहळ्याची भव्य अशी मिरवणूक गिरगाव येथून काढण्यात आली। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, महिला भगिनी, तरुण तरुणी तसेच लहान छोट्या बालकांनी देखील सहभाग नोंदवला होता। यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण करत भंडारा प्रत्येक भाविकांच्या माती कपाळी लावून एकतेची भावना जोपासण्यात पालखी सोहळ्याची शोभा वाढवली व एकरूपतेची भावना बघायला मिळाली। पालखी सोहळा मिरवणूक मुख्य रस्त्याने निघून श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर चौकातील फलकास तरुणांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून पारडी बुद्रुक या दिशेने पारडी बागल बुद्रुक या गावाकडे प्रयाण झाली। यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता। मात्र या चालू असलेल्या 7 दिवसांच्या कालावधीतला दर्शनाचा उत्सव प्रत्येकाच्या लहान थोरांच्या तरुण तरुणाईंच्या मनामध्ये एक सद्भावनेची व एकतेची जाणीव करून गेला। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, गिरगाव, वसमत, नगर, हिंगोली। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।